हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, तर मी पूनम माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत। तर आजचा दिवस तुम्हा सर्वांना आनंदाचा जाऊ दे, तुमच्या मनातील सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू दे। मराठी नववर्षाची सुरुवात गुरुवारी होणार, म्हणजे आजच्या नवीन वर्षाची सुरुवात ही स्वामींच्या आशीर्वादानेच होणार। तर आज मराठी वर्षातील पहिला दिवस, मराठी नवीन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तर सकाळी लवकर उठून मी गुढीची तयारी केली होती आणि मग ह्यांनी छान असे फुले, हार व नारळ घेऊन आले। अरे शिजूला बांधणार रांगोळी पुसून खायला टाकलं होतं टाकलेलं की बसली पाहिजे। बाबा सर उभी धरू का अशी तांबे मी लावले पाटण बघा पाठ पाठ इकडून झालं सांगायची त्याच्यानंतर काढायची आता काढायची बस त्यांची गुढी फिरून उभी राहिली थोडी मोठी गुढी पडली त्याने डायरेक्ट खाली आपली पण एवढी बाबा तर आता आमची गुढी उभारून झाली होती, कारण आज अमावस्या 7 वाजेपर्यंत होती, त्यामुळे 7च्या आधी तर गुढी उभारायला येणार नव्हती आणि सकाळी 8 वाजेपर्यंतच गुढी उभारण्याचा मुहूर्त होता। त्यामुळे पटकीने सर्व आवरून घेतले आणि गुढी उभारली। त्यानंतर मग गुढीची छान अशी पूजा केली, कारण आम्हाला आज बोरिंग घ्यायची होती, त्यामुळे आम्हाला तिकडे जायचे होते। तर त्यामुळे जर आम्ही पटकीने आवरले व दोघांनी छान अशी पूजा करून घेतली। त्यानंतर मस्त असा चहा करून पिले व पटकीने निघालो, कारण बोरिंगची गाडी येऊन थांबली होती। त्यामुळे मग पूजेचं साहित्य घेऊन आम्ही तिथे गेलो, तर त्यांची पाईप लावण्याची तयारी चालू होती। त्यानंतर मग आम्ही सर्वांनी छान अशी पूजा करून घेतली। वही डाल दे तो ज़्यादा ऊंचा हो जाए, नहीं वही
गाडी दे गोवा बेटा तू वाला मैं थोड़ा डाल दूं ओए हमें खींच दो क्या ओए यार उधर ही खींच लो ना जो ऊपर है कितना मार आली आग उधर है काय झालं गाडी ही कशाची घरी हा मला केलं असं दिवस उगायचे ना मम्मीची नाही पप्पाची आणि माझ्या पप्पाची जाऊ दे चल ठीक आहे नाही मम्मीकडे संध्या चालू करा आणि आनंदाची बातमी म्हणजे पाडव्याच्या शुभमुहूर्तावर बोरिंगला खूप असे भरपूर पाणी लागले आणि 80 फुटावरच हे पाणी लागले, त्यामुळे सर्वांना खूप आनंद झाला. त्यानंतर मग मी घरी आले, कारण घरी पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा होता. तर जातानाच मी डाळ शिजायला लावली होती आणि मग आल्यावर बाकीचा स्वयंपाक करायचा होता. तर पटकीने एका बाजूला भात व आमटी करून घेतली. त्यानंतर छानपैकी पुरण वाटून घेतले आणि मस्त असा पोळ्यांचा स्वयंपाक केला. त्यानंतर भज्यासाठी कांदा चिरून भज्याचं पीठ करून ठेवलं होतं. मग मस्त असं तेल गरम केले व त्यामध्ये कुरडई व भजी तळून घेतली. तर असा माझा पूर्ण स्वयंपाक हा पटकीने म्हणजे 1 तासात झाला. तर आज नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे पहिलाच दिवस आणि वार पण एकदम छान, म्हणजे स्वामींचा गुरुवार आला होता. तर त्यामुळे म्हटलं चला आज मस्त अशी पुरणपोळीच बनवावी, कारण पुरणपोळीचा स्वयंपाक हा स्वामींना खूप प्रिय आहे. त्यामुळे छान असं ताट तयार करून घेतलं आणि देवांना नैवेद्य दाखवून घेतला. तसेच त्यानंतर गुढीलाही नैवेद्य दाखवला. तर नंतर मला जायचे होते आज गुरुवार असल्यामुळे स्वामींच्या मंदिरामध्ये. त्यामुळे मी माझं पटकीने जेवण वगैरे करून घेतलं आणि मी आणि माझी मुलगी आम्ही दोघे स्वामींच्या दर्शनासाठी गेलो. तर आज माझ्या मुलीचा बड्डे पण होता, त्यामुळे म्हटलं चला वार पण गुरुवार होता, तर आम्ही छान असं स्वामींचं दर्शन घ्यायला गेलो. तर तिथे सप्ताह बसला होता, त्यामुळे बरीच भजनी मंडळी तिथे होती.
तर आमचं खूप सुंदर असं दर्शन तिथे गेल्यावर झालं. त्यानंतर दर्शन घेऊन मग आम्ही घरी आलो. तर आज माझ्या लेकीचा बड्डे होता. मग छान असा केक आणला व तिचा बर्थडे सेलिब्रेशन केलं. तर मग सर्वांनी मस्त असं जेवण केलं. त्यानंतर आज फ्रूट कस्टर्ड बनवलं होतं. मग सर्वांना तेही दिलं. तर मग आमची शिजू पण राहिली होती, मग तिलाही दिलं. तर कसा वाटला तुम्हाला आजचा आमचा छान असा सणाचा व्लॉग आणि आमची शिजू? तर नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.